मित्रांनो, आपण देवाच्या शोधात कुठे कुठे जात नाहीत. कधी काशी, कधी पंढरपूर, कधी तासनतास रांगेत उभे राहून मूर्तीचे दर्शन घेतो. पण विचार करा, एक जर स्वतः जगद्गुरू तुकाराम महाराज तुम्हाला सांगत असेल की खरी पूजा बाहेर नाही तर तुमच्या आत आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला शांती हवी आहे, पण ती मिळत नाही का? कारण आपण चुकीच्या ठिकाणी शोधतोय. तुकाराम महाराजांच्या एका लहानशा 4 ओळींमध्ये अभंग असा सिक्रेट या अभंगात असा एक सिक्रेट पासवर्ड लपलेला आहे जो तुमचं जगण्याचं संपूर्ण मर्म बदलून टाकतो. तो पासवर्ड कोणता? अंतरीचे ध्यान म्हणजे नक्की काय? जो सहज स्थिती कशी प्राप्ती करायची आणि हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या भागात आपण या तत्त्वज्ञानाच्या दैनंदिन आयुष्यात कसा वापर करायचा हेच प्रॅक्टिकली समजून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आणि तुम्हाला संत साहित्यातील अशाच अनमोल रत्नांची फोड करून हवी असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अध्यात्माची गोडी ही तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अंतरीचे ध्यान मुख्य या नाव पूजन उपाधी ते अवघे पाप गोड निरसता संकल्प आज्ञा पाळावी हा धर्म जाणते हो जाना वर्म तुका म्हणे वृत्ती अवीट हे सहज स्थिती. तुकाराम महाराज सुरुवातीलाच पूजेची व्याख्या बदलून टाकतात. आपण 16 उपचार करतो, फुले वाहतो, नैवेद्य दाखवतो, हे चुकीचे नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात मुख्य पूजन कोणते? तर ते म्हणजे अंतरीचे ध्यान. आपल्याला खरी मनाच्या आत परमात्म्याचे चिंतन करणं हीच खरी पूजा आहे. जेव्हा तुमचे मन बाह्य जगातून पूर्णपणे आत वळते तेव्हा तुम्ही देवाच्या सर्वात जवळ असता. येथे उपाधी म्हणजे काय? जर आपल्या मनावर असलेली बाह्य आवरणे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी अमुक जातीचा आहे, मला हे मिळायला पाहिजे, या सगळ्या उपाधी आहेत. तुकाराम महाराज म्हणतात या उपाधी म्हणजे पाप आहेत, कारण आपल्याला या सत्यापासून दूर नेतात. जेव्हा आपण आपल्या मनातील संकल्प विकल्प म्हणजे सत्याचे विचार आणि इच्छा बाजूला सारतो तेव्हा जे उरते ते अत्यंत गोड असते. मनाची ही निर्विषय अवस्था म्हणजेच खऱ्या सुखाची सुरुवात आहे. अनेकांना प्रश्न पडतो की धर्म म्हणजे काय? कर्मकांड की पोथ्या वाचणे? तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात आज्ञा पाळावी हा धर्म. ही आज्ञा कुणाची? तर सद्गुरूंची, त्या अंतरात्म्याची. निसर्गाच्या नियमांची पालन करणे, सत्याने वागणे आणि निस्वार्थ भाव ठेवणे हीच ईश्वरीय आज्ञा आहे. जे जाणते लोक आहेत त्यांनी हे वर्म समजून घेतले पाहिजे. वरवरच्या गोष्टी मुळाशी जाणे म्हणजेच महत्वाचे आहे. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज कळस गाठतात. ते म्हणतात जेव्हा आपली वृत्ती स्थिर होते तेव्हा आपल्याला सहज स्थिती प्राप्त होते. अवीट म्हणजे ते कधी संपत नाही, ज्याचा कंटाळा येत नाही असे सुख. सहज स्थिती म्हणजे जर तुम्ही संसारात आहात, काम करत आहात, पण तुमचे मन आतून शांत आहे. जसा कमळाचा पान पाण्यात असूनही ओलाव होत नाही तशी स्थिती आहे. हेच मानवी जीवनाचा अंतिम ध्येय आहे. मित्रांनो, हा अभंग वाचण्यासाठी नाही तर ती जगण्यासाठी आहेत. आपण हे कसे करू शकतो? दिवसातून किमान 10 मिनिटे शांत बसा, तेच तुमच्या अंतरीचे ध्यान असेल. उपाधी कमी करा. मी कोण आहे यापेक्षा मी काय चांगलं करू शकतो यावर लक्ष द्या. तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या प्रमाणे ईश्वरी नियमांचे आज्ञान पालन करावे. कोणाची फसवणूक न करणे हा सुद्धा एक मोठा धर्मच आहे. आजचा हा अभंग आणि त्याचा अर्थ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या आयुष्यात तुम्ही सहज स्थिती अनुभवली आहे का? हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायी वाटला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. अशाच दर्जेदार आणि सखोल माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अभंगासह. तोपर्यंतचे अंतरीचे ध्यान करत राहा. रामकृष्ण हरी.